नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली. आज बनवले ते संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त असे वांग्याचे काप. चला तर मग तुमच्यावर रेसिपी शेअर करूया. संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं-फुलकंच खावंसं म्हणतात. चला तर मग वांग्याचे काप अगदी पचायलाही हलके असतात आणि झटकेपट होऊनही जातात. इथे मी वांगी सोलायला सुरुवात केली आहे. वांग्याचे देठ सोलून घ्यायचे, त्यानंतर बघून घ्यायची ती किडकी वगैरे आहेत का नाही आणि आपण त्याच्या गोल चकत्या तयार करून घेणार आहोत. जास्तही बारीक न करता अगदी मध्यम आकाराच्या आपण चकत्या तयार करून घेणार आहोत. जाडही करायच्या नाही आहेत आणि जास्त बारीकही करायच्या नाहीत, मध्यम आकाराच्याच मी म्हटले आहे. कारण कसं होतं, वांगी जास्तही आपण बारीक चकत्या केल्या तर लगेचच करपली जातील आणि जास्त जाड केल्या तर आतून शिजली जाणार नाहीत. पूर्ण सर्व चकत्या इथे करून झाल्या आहेत. इथे मी काश्मीरी लाल तिखटाचा वापर केला आहे. तुमच्याकडे हवं असेल तर तुम्ही लाल तिखट साधाही वापरू शकता. हळद घेऊया. काश्मीरी लाल तिखट 1 ते 1.5 चमचा, हळद घेऊया 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. कच्च्या तेलाचा इथे मी वापर केला आहे. कच्चं तेल आपल्याला 2 ते 3 चमचे घ्यायचं आहे आणि आपण हा सर्व मसाला हाताने वांग्याच्या कापांना लावून घेणार आहोत. असा मसाला लावल्यामुळे वांग्याच्या कापांना अगदी आतपर्यंत मसाला लागला जातो आणि काप खाताना आपल्याला तिखट मिठाचाही अनुभव मस्त असा येणार आहे. आपण आता वांग्याचे काप भाजण्यासाठी कोरडं पीठ घेणार आहोत. इथे मी बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा वापरला आहे. तिन्ही पीठे आपण एकत्र करून घेणार आहोत. अशा कोरड्या पिठामध्ये जेव्हा आपण वांग्याचे काप भाजून घेतो तेव्हा अगदी ती चवीला अप्रतिम लागतात. कारण मी लहानपणापासून माझ्या आई आणि आजीकडून असेच प्रकारचे काप खाल्ले आहेत. बघू शकता आता मसाला हा पूर्ण लागला होता. आपण आता त्यामध्ये वांग्याचे काप घेऊया. पिठामध्ये मस्त असे वांग्याचे काप घोळून घ्यायचे. तवा तापला होता, थोडंसं तेल घ्यायचं त्यावर आणि आपण आता वांग्याचे काप एक एक करून त्यामध्ये घेणार आहोत. थोडंसं वरती वांग्याच्या कापांना आपण तेल सोडून घेऊया आणि वाफ येण्यासाठी झाकण ठेवून देऊ. थोडीशी वाफ आल्यानंतर आलटी-पालटी करून घेणार आहोत आपण. खालचा भाग जो असतो तो वरती घेऊन आपण पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडून वांग्याचे काप मस्त असे भाजून घेणार आहोत. तर कशी वाटली कापांची रेसिपी? तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंटही करत जावा. चला तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी?